एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करील त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. जवळके दिंडोरी गावातील करीना एंटरप्राइजेस या कंपनी विरुद्ध शेतकऱ्यांचा आक्रोश थांबायला तयार नाही. दूषित पाण्यामुळे शेतजमिनी उद्ध्वस्त होत आहेत. पण खरी गोष्ट याहून मोठी आहे. 2 दशकांपासून बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या या कंपनीच्या मागे नेमका कुणाचा राजकीय बरदस्त आहे? मागे महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि प्रशासन यांचा संशयास्पद मूकसंमतीचा खेळ थांबणार की नाही, असे शेतकऱ्यांना पडलेले असंख्य प्रश्न उपस्थित करणारा हा खास वृत्तांत. करीना एंटरप्राइजेस नाव साधं, काम धंदाही साधा, पण व्यवसायाचा पाया मात्र बेकायदेशीर. ही कंपनी ज्या गट नंबर 1 वर उभी आहे त्या जमिनीला आजवर अकृषक परवाना मिळालाच नाही. तरीही 15-20 वर्षापासून उत्पादन सुरू आहे. प्रश्न असा आहे, परवाना नसेल तर कंपनी चालते कशी, असे स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. 2 वर्षापूर्वी महसूल विभागाने या कंपनीला दंडही ठोठावला. पण दंड वसूल झाला की बेकायदेशीर परवानगी मिळते का? म्हणजे दंड भरायचा आणि बेकायदेशीर काम कायदेशीर करून घ्यायचं, असा नवा नियम महाराष्ट्र शासनाने आणलाय का? हा खरा प्रश्न आहे. महसूल आणि प्रदूषण मंडळाचे अधिकारी डोळ्यावर पट्टी पासून बसलेत का? ग्रामपंचायतीने बेकायदेशीर कंपनीला ना हरकत दाखला दिला. कायदेशीर चौकट मोडून असं कसं घडलं? म्हणजे ग्रामपंचायतने थेट कंपनीला संरक्षण दिलं असाच याचा अर्थ नाही का? स्थानिक सूत्र सांगतात, या कंपनीला वर्षानुवर्ष राजकीय वरदहस्त लाभलाय. बदलत्या सरकारातही या कंपनीवर कारवाई टाळली जाते. महसूल आणि पंचायत राज यंत्रणेला विचारलं तर उत्तर मिळतं, फाईल तपासतोय. पण शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष मिळतंय ते फक्त दूषित पाणी आणि नुकसान. प्रशासनाकडे गेलं की फाईल फिरते, आमच्या पिकाचं नुकसान होतंय, पण कंपनीवर कुणी कारवाई करत नाही. हे सगळं कुणाच्या दबावाखाली चाललंय? आम्हाला माहिती आहे. या आहेत शेतकऱ्यांच्या भावना. ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला दिला म्हणजे भ्रष्टाचार झाला हे स्पष्ट आहे की त्याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी स्थानिक नुकसानग्रस्त शेतकरी करतायत. करीना एंटरप्राइजेस फक्त एक कंपनी नाही, तर हा एक कायदा आणि व्यवस्थेवर उभा असलेला गंभीर प्रश्न आहे. बेकायदेशीर उद्योग इतका काळ कसा चालू राहिला? महसूल विभाग कारवाई का करत नाही? ग्रामपंचायतने कायदेशीर चौकट मोडून संरक्षण दिलं का? आणि यामागे नेमका कुणाचा राजकीय हात आहे? हे प्रश्न आता सरळ सरळ उत्तर मागतायत. शेतकऱ्यांना आश्वासन नको आहे, उत्तर हवं आहे. कंपनीवर तात्काळ कायदेशीर कारवाई होणार की नाही? आणि हे सारं कुठं घडते माहिती आहे का? आपले अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघात. मंत्री महोदय देखील शेतकऱ्यांचे दुःख समजून घ्यायला तयार नाहीत. मग जवळके दिंडोरी गावातील शेतकऱ्यांचा संयम अखेर सुटला. करीना एंटरप्राइजेसच्या कॅरेट बनवणाऱ्या कंपनीमुळे दूषित पाणी थेट शेतात येत आहे, पीक कोमजत आहे, जमिनीची सुपीकता नष्ट होते. यामुळे शनिवारी शेतकरी रस्त्यावर उतरले आणि कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ही कंपनी कायदेशीर की बेकायदेशीर याचं उत्तर प्रशासनाने आणि मंत्री महोदयांनी द्यायचं आहे. कंपनी कायदेशीर असेल तर कंपनी व्यवस्थापनाने पुढे येऊन हा आरोप खोडून काढायला हवा. बेकायदेशीर असेल तर प्रशासनाने कारवाई करायला हवी. मंत्री झिरवाळ यांनीही इच्छाशक्ती जागृत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा आहे. आपली दुनियादारीसाठी सागर मोर, वणी, दिंडोरी. खरा पूर्ण खराब झालं या पाण्याने, दूषित पाण्यामुळे. गट नंबर 1 तो, गट नंबर 2. काय नेमकं कशामुळे खराब झालं? दूषित पाण्यामुळं. इथं जे प्लास्टिक धुतोय इथं, आणि त्या धुतल्यामुळे हे पाणी, वेस्टेज पाणी इथं सोडतोय तो. त्याचं सगळं पर्क्युलेशन होऊन आम्ही या बोरिंग पकडले. यशवंत रंगना शिरसाट.